अध्याय 33. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. शके 1800 पूर्णात बहुधान्य संवत्सरी चैत्र कृष्णात बहुमवारी कृष्ण चतुर्दशी तिथीत चतुर्थ प्रहरात शुभकाळी गावात देह विसर्जन वडाखाली समर्थांचे झाले. त्या काळी वडाखाली समाधी व्हावी म्हणून झटली स्वार्थी खटपटी मंडळी फार. तैसेची राय राजांचे मठात समाधी व्हावी म्हणून झाले प्रयत्न बहुत, परंतु ते सर्व निरर्थक होऊनी पेठेत पूर्व भाकीत समर्थांचे झालेले जे. त्या समर्थ संभावितांचा सत्यानुभव प्राप्त झाला लोकांचे सदैव. समारंभ होऊनी उत्कृष्ट अपूर्व दत्त काया नगर पेठेत आणिले. बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुहेत समर्थ निजानंदी झाले अखंड स्थित. तो शोकरूप भयंकर काल दुःखित स्वामीरायांच्या वियोगाचा. गावात वटवृक्षाखाली जलकूप जुनी आहेत ब्राह्मण गृहे समीप. तेथे अश्वगाईचे छपरात निर्विकल्प स्वामीराज वसत होते. तेथे यतीश्वराचे देह विसर्जन झाले म्हणून देवालय लहान रचवणी सर्व मंडळी मिळून बापूराव विष्णू मामलेदार प्रमुख तेथे शिवलिंग चांगले स्थापिले. मग सेवेकरी मंडळ जमले. पूर्वी परशुराम लंगोटीवाले काष्ट पादुका पूजित होते. ज्योतिबा पांडे मराठा कोकणातील नित्य पेठेतील देवासी पुष्पबेल आणून देत होता. तुलसी दले विपुल तो पुढे वडाखाली राहिला. त्याने पुष्कळ प्रदेश हिंडून लोकाश्रय धन संपादून वडाखाली सभामंडप लहान सुंदर रमणीय बांधविला. पुढे जागा पुष्कळ खण माड्याधिक बांधविले श्रम करून. पूजा नैवेद्यार्थ संस्थानातून मिळत असे वेतन खर्चासी. जलकूप वटवृक्ष सुंदर हवा पाणी त्यात समर्थांचे स्थान सुंदर देखुनी. येणारे जाणारे लोक सहज संतोषुनी सामर्थ्यानुरूप सहाय्य करीती. त्या स्थानी ज्योतिबा सेवेकरी प्रमुख असे कुटुंब सहपरिवारी. बाबा भट असती देव पुजारी इतर सेवेकरीही असती. नित्य पूजन नैवेद्य आरती होतसे भजन चांगले रीती. आले गेले जन तेथे उतरती सोय जाणूनी उदकाधिक. तैसी पुणे मुंबई अधिक शहरात स्वामी समर्थांची देवालये मठभोवत मूर्ती आणि पादुकांसह विराजित बांधविले सेवकांनी. अक्कलकोटापासून 8 कोसावर बुरामणी गाव म्हणून सोलापूर जिल्ह्यातले लहान तेथील आनंद वृत्त परिसावे. त्या बोरामणी ग्रामात राहणारे गणपतराव उपनाम हुकिरे वाणी जातीचे गृहस्थ बरे. त्यांचे सदनी गाई म्हशी वृषभ असती. त्या गणपतरावाच्या म्हशी 3 हरवल्यानं सापडती म्हणून पुष्कळ प्रकारे केले शोध प्रयत्न ते निष्फळ झाले. आता काय करावा उपाय ऐसा विचार करूनी चिंतामय. मग प्रार्थिले नवशिलेश दत्तात्रेय स्वामी समर्थ दयाळ नव. आमच्या सापडती म्हशी 3 तर त्यातील 1 म्हैस आपण अर्पण करीन अथवा एका म्हशीचे मोल देईन. सत्य सत्य स्वामीराया. भिकाऱ्यांच्या वेशे चोरांनी त्या म्हशी जीर्णगृहात ठेविल्या लपवून. आज मागल्या रात्री जाऊ घेऊनी ऐसा चोरांचा संकेत. दिवसा भिक्षेसी फिरती ते चोर ऐसा पाहुनी गुप्त अवसर. एका सज्जनाने येऊनी सूक्ष्म विचार सांगितला गणपतराव हुक्कीरासी. मग संज्ञ घेऊनी दष्टपुष्ट गडी जीर्णगृहात जाऊन तातडी कंठासी बांधुनी दोरडी आणल्या म्हशी निजगृही. त्या 4 दिवसात तृणजला दुर्बलता तेणे म्हशींना झाली अशक्तता. हंबरडा फोडीती क्षुत पिपासारता तृणजले शांत म्हशी झाल्या. सर्वांसी वाटले प्रबल आश्चर्य म्हणती स्वामी प्रत्यक्ष परमेश्वर जगद्गुरुवर्य. नवस सुफलित झाले कार्य धन्य परमौदार्य प्रभूचे. मग 1 म्हशीचे मौल्यचे धन त्या धने पितळेच्या समया करूनी 2 वणिकाने चोळापाचे स्थानी अर्पण केल्या दत्तात्रेय समर्थाते. असो अक्कलकोट ग्राम येथील महिपालाच्या मंदिराजवळ हत्ती बांधण्याचे आहे स्थळ. जेथे सांप्रत नूतन झाला रचित असे त्या स्थानी जव्हार नामक मत्त वारण बांधित होते एक. तो मातंग जनासी त्रासदायक माजला फार एकेकाळी. कोणत्याही मनुष्य मात्रास जवळ येऊ देईना कोणत्याही समयास. मोठ्या जाड बळकट स्तंभास साखळ दंडे बांधी येला. तो स्तंभ भव्य लाट उढतर भूमीत गाडला अर्धा होता वर. तो स्तंभ उपटोनी मोडीला झटकर जेव्हा नामक हत्तीने. मागल्या पायाचे साखळे दंड होते रूढ गाडलेले अखंड. ते तरुणाकरिता उदंड प्रयत्न केले मत्त गजे.
तेथे पुष्कळ भरुनी दगड गोटे, 2 बुरुज रचिले होते मोठे. ते पाहून टाकिले एक्या झपाटे, मदोन्मत्त करीने. सोंडेने त्यातील एक दगड फेकून मारू लागला द्वाड. त्या कारणाने राजमार्ग अखंड विरोध दिला प्रचंड गजाने. त्या राजमार्गे करण्यास गमन भयभीत होती सकल जन. आणि गौ अश्व वृषभ स्नान महिषी गर्दभा दिकती. कोणी आले की दगड मारी, त्या मार्गेनं जाती नर नारी. सुटून बंड करील तो करी, म्हणून द्रुपवरे योजना केली. आजूबाजूचे घोडेस्वार उभे राहून पादचारी सशस्त्र संरक्षण करीती आज्ञेनुसार. प्रजाजनांचे त्या काळी श्री दत्तात्रेय स्वामी अवधूत जाणून मत्त वारणाचे भयंकर वृत्त. पुष्कळ सेवेकरी जनासहित त्या राजमार्गात पातले. तेव्हा लोकांनी पुष्कळ समजावून कथिलेकीन जावे या मार्गातून. इकडे दगड वारंवार जुगाडून गज शुंडेने मारित असे. स्वामी निर्भय स्थितीने कटीवर ठेवून या वरद अभय कर. उभे राहून मत्त वारणासमोर घाली प्रदाने अर्पिती. मूर्खा चढलासी काय माजलासी, विनाकारण मारितोसी लोकांसी. कारे ओळख न राहिली तुझसी, नाही पूर्वीचे स्मरण काय. ते श्रवण करुनी मत्त वारण सावधपणे शुद्धी येऊन. होऊनी गलित मधाभिभान शरणागत झाला. पुढचे पायाचे गुडघे टेकून गंडस्थळ मस्तक पृथ्वीवर ठेवून. प्रेमाश्रुपात करी नेत्रातून झाला कंठ सद्गतीत. अंतर्बाह्य शुद्ध मानसे वारंवार प्रणिपात करी विश्वासे. गेले अज्ञान भरलेले वेडपिसे अनायासे गुरुदर्शने. नागरिकांचा त्रास गेला ऐसा असती अनंत गुरुलीला. मुखी जनावरे ओळखती प्रभूला, पूर्वसंस्कार ज्ञानोदये. त्रयमूर्तीचा अवतार यथार्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. तच्चरणाचे अनेक सेवकदास स्वार्थ परमार्थ साधक झाले. त्यातील कित्येकाचे वृत्त सांगून पक्ष सत्य संक्षेपयुक्त. सातारा प्रांतीकडे ग्रामात वसणारे मूळचे मराठी बाबासाहेब यादव होते प्रसिद्ध तयाचे नाम. ते अक्कलकोटचे भोसले नृपराव त्याचे मानकरी सदैव होते. शके 1779 वत्सरी दत्तात्रेय स्वामीराज अवतारी. अनेक देवतीर्थ क्षेत्र सप्तपुरी हिमाचलादिक विलोकुनी. अक्कलकोटी जगद्वितास्तव प्रगटले ते मूर्तिरूप वास्तव. वेदशास्त्रे पुराणादी ज्याचास्तव करीती महात्मा साधुजन. ते स्वामीराज दत्त दिगंबर अक्कलकोटी प्रगटल्यानंतर 3-4 गेले संवत्सर. तेव्हा कित्येक सेवेसी लागले. मूळचे बाबा सबनीस संत चोळाप्पा सराफ भक्त, कारभारी टोळ चिंतोपंत आणि पांडुरंग पुराणिकते. तत्पर होते नित्य सेवेसी बाळकृष्ण ग्रामदोषी दर्शनासी. आणखी 2 मनुष्य शुद्ध भावेसी समीप होती समर्थांच्या. पुढे लोकांसी चमत्कार अनुभव साक्षात्कार प्रतीती सत्य अवश्यमेव. कार्यसिद्धी वचन प्रमाण सदैव दाखले पटू लागले. तर नंतर मंद शीघ्रगती सेवेसी थोडे लोक येऊनी वसती. दर्शनासी जन नित्य येती देशोदेशीचे प्रज्ञापुरी. असो पूर्वसंस्कार भाग्योदय अद्भुत होनी परमार्थमय. बाबा यादव ते स्वामी दत्तात्रेय चरण सेवेसी रंगले. टाकुनी माया प्रपंच संसार श्री दत्तात्रेय स्वामी समागम निरंतर. राहू लागले गुरुभक्ती प्रिय कर. बाबा यादव मानकरी मूळचे शुद्ध चित्त सात्विक. बाबा मराठे भोळे भाविक. त्यात पूर्व सुकृते विश्वपालक परमेश्वर सद्गुरू भेटले. ते बाबा यादव संत मराठे दाजीबा भोसल्यांचे प्रेमातील मोठे. चौघडाडी चर्मवाद्ये कुशल कंठे गाती भजन हरीचे. त्या बाबा यादव संगे स्वामीराज आत्मप्रबोध वचने निज गुज. कधी कधी बोलत होते सहज भक्त कार्य प्रदाते. स्वामीराज अदृश्य झाल्यावर बुधवार पेठेतील समाधीस्थान सुंदर. त्या आद्य मठात राहिले निरंतर घरदार सर्व सोडूनी. त्या तारक श्री मठात 12 संवत्सर सेवा भजन पूजन युक्त सरदार निस्पृह निर्लोभ शांत निर्विकार वसत होते भक्त ते. यास अक्कलकोट संस्थानातून प्रत्येक मासी 10 रुपये वेतन प्राप्त होते. त्यातून गुरुकार्यासी लावून थोडक्यात निर्वाह करीती. समर्थांच्या भागीरथी नामे धेनूची स्थापित समाधी सुंदर साची. त्या समाधीच्या चिरेबंदी ओट्याची कामे करविली बाबांनी. आणि स्वामी समर्थांच्या समाधीचे मुख्य द्वार जे उत्तम प्रकारचे. त्या द्वाराचा उंबरा सर्व पितळेचे
धातूने मढविला बाबांनी, समाधीच्या मठ संबंधी कामे, त्या कामाचे धन देती प्रेमे, श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नामे, गजती टाळ वाजवुनी, पदरी ज्याच्या निर्मल सुकृत, म्हणून पेठेतील मुख्य तारक मठात, देह विसर्जून गुरु ब्रह्म स्वरूपात, विदेह कैवल्यात मिळाले बाबा, खटपटी खटाटोप भयंकर, काम राग द्वेष विरहित संत खरोखर, पुण्यवान निर्मल मनाचे उदार, होते बाबा यादव गुरु भक्त, ऐसी श्री गुरु समर्थांची लीला, अगम्य अतक देवाधिकाला, भवानवी तारक सर्वत्राला, इति त्रयत्रित शतीतोमोध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.